तर ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. वास्तुशास्त्र आणि मनःशांती या विषयावरती आज आपण चर्चा करतोय. तुम्हालाही काही संदर्भात प्रश्न असतील, काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला फोन करू शकता. त्यासाठी आमचा नंबर आहे 022-6684-3333. आपण प्रत्यक्षांकडे जाऊया. त्यापूर्वी आपण एक फोन घेऊया. आपल्यासोबत दिलीप आहेत कोल्हापूरवरनं. बोला दिलीप, तुमचा प्रश्न विचारा. बोला. हा सर, नमस्कार. हा नमस्कार. नमस्कार, बोला. हा, मी आनंद चिंतले सर. नमस्कार. माझा नमस्कार. मी कोल्हापूर 50 मिनिट बोलते. तुमचा रोज कार्यक्रम पाहते मी एफएमला, ऐकतोय. तुमचा आवाज इतका भारी आवाज की तुमचा आवाज ऐकून माझ्या रोज बोलते. फक्त मला एक त्रास होते काय. हा बोला. हा बोला. मी एक जुनं घर आहे, 100 वर्षाचा वाडा आहे. बर. आणि त्या वाड्याने इतका मला त्रास होता. काय माझं एक ऑपरेशन, हे झालं ते ऑपरेशन, ते झालं का ऑपरेशन. मन शांती माझी नाही तर सगळं दरवाजा आहे वाड्याचा. वाड्याचा दरवाजा कुठल्या दिशेला आहे? तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करा. हा सर, माझा दरवाजा दक्षिणेकडून तोंड आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही बाहेर पडताना तोंड दक्षिणेला होतं का? हा, दक्षिणेकडून राहत पुढे राहत असेल. दक्षिणेकडे बाजू आहे. बर बर बर, ठीक आहे. आणि किती जुना वाडा आहे? तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि तुमचं वाडा किती जुना आहे तेवढं सांगा. असं एकंदरीत बराच जुना आहे. मला वाटतं 100 वर्षापूर्वीचा ते म्हणतात. म्हणजे त्याच्या आधी तो किती बांधला असेल तर ते त्यांना माहित नसेल. विविध ठिकाणी एफएम वाहिन्यांवर माझे कार्यक्रम माहित असतात. त्यांनी ते ऐकलं, त्यांना ते आवडते. आणि त्यांचा जो प्रश्न आहे की त्याच्यातच आपल्याला उत्तर, त्यांच्या प्रश्नातच उत्तर द्यायला की त्यांच्या वाड्याचा दरवाजा दक्षिण आहे. आणि त्यामुळे एक ऑपरेशन झालं की दुसरं ऑपरेशन जे होतं त्याला कारणीभूत ते आहे. दक्षिण दरवाजासाठी पंचमुखी हनुमान हा नेहमीचा उपाय सांगतो. पण वाडा जुना असल्यामुळे तुम्ही वास्तुशांती करून घेणं गरजेचं आहे. तुम्ही पुन्हा एकदा वास्तुशांती करा. वास्तुपुरुष आग्नेय कोपऱ्यामध्ये औदुंबराच्या पेटीमध्ये पंचरत्न टाकून पालथा निक्षेपित करा. हत्तीच्या पायाखालची माती, उंटाच्या पायाखालची माती, समुद्राचा फेस, शेवाळ यांना तो आग्नेय कोपऱ्यामध्ये निक्षेपित करा. म्हणजे वास्तूला पुन्हा ऊर्जित मिळेल. जर वाड्याला आणखीन पूर्वेकडून वगैरे जर जागा असेल दरवाजा करायला तर दरवाजा चेंज करण्याचा प्रयत्न करा. त्या व्यतिरिक्त तुमच्या वास्तूमध्ये जर कुठे जागा असेल किंवा एखादी फरशी काढून तुम्ही खड्डा करा. तो खड्डा काळ्या गायीच्या शेणाने सारवा. आणि काळ्या गायीचं शेण, ती गाय पण कशी असावी जिची चंद्रनाडी सुरू आहे, म्हणजे मान जिची उंच आहे. नाही तर जर्सी गाई आपण देतो ते नको. तर जी गावठी गाय किंवा गावरान गाय म्हणतो त्या काळ्या गायीच्या शेणाने तो खड्डा सारवून त्याच्यामध्ये तुम्ही त्या खड्ड्यामध्ये 7 धान्य, त्यानंतर 7 कडधान्य, चांदी थोडीशी आणि हळद कुंकू गुलाल बुक्का तो आपण त्याची पूजा करायची. त्या व्यतिरिक्त मध, धने, साखर, केशर, अत्तर या गोष्टी त्यात टाका आणि तो खड्डा आपण बंद करून टाका. आपल्याला खूप चांगला अनुभव येईल. ऑपरेशन्स वगैरे बऱ्यापैकी कमी झालेले जाणवतील. आणि मनात सतत असेच विचार आणू नका की ऑपरेशन्स होतील, आता परत कुठला खर्च, आता नवीन काय होणार आहे. तुमच्या लहरी त्या वास्तूत तशा सोडू नका. नक्कीच. तर मनाच्या लहरी कशा आहेत, कशा अनुभवाच्या आहेत तुम्ही सांगणार होता. प्रत्यक्षासाठी प्रेक्षक रेडी आहेत, आपण कसं त्यांना दाखवू शकतो. आता माझी सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे की ही लहरी तुम्ही सुद्धा अनुभवायची. म्हणजे नुसती अनुश्री अनुभवणार नाहीये तर आपले प्रेक्षक सुद्धा या लहरी अनुभवणार आहेत. यासाठी सगळ्यात महत्वाचं नीट समजून घ्या काय करायचं. हातावरती हात चोळायचे. थांबा, समजून घ्या. तुम्ही पण समजून घ्या. हातावरती हात चोळायचे आहेत. नीट समजून घ्या. सगळे तयार ना? बघा, मी इथून तुमच्याशी बोलतोय, तुम्ही मला बघताय पण मी तुम्हाला बघू शकत नाही. पण तुम्ही तुमच्या जवळच्या लहरी 1,01% अनुभवू शकता. त्या लहरी कशा आहेत त्या अनुभव आपल्याला घ्यायचा आहे ना. मग त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा ऐकून घ्या. दोन्ही हात हातावरती जोरात चोळायचे आहेत. इतके चोळायचे की हात गरम झाले पाहिजेत. हात गरम झाले की डोळे बंद करायचे. आणि मी तुम्हाला स्टार्ट असं म्हटलं की तुम्ही हात फक्त या पद्धतीने हलवायचे. नीट पहा. तुमचे डोळे बंद राहतील आणि तुमचे हात फक्त या पद्धतीने हलतील. टाळी पण वाजवायची नाही, जोरात पण करायचं नाहीये. अगदी शांतपणाने डोकं शांत ठेवून डोळे बंद करून त्या लहरी तुम्ही अनुभवायच्या आहेत. हे पहा, तुम्ही मला पाहताय, मी तुम्हाला पाहू शकत नाही, पण त्या लहरी तुमच्या अवतीभोवती आहेत. त्या निश्चित तुमच्या भोवती जमा होतील आणि तुम्हाला त्या लहरींचं ज्ञान होईल. चला आपण. आणि हा चमत्कार नाही, हा जादूटोणा नाही, हा कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा वगैरे काही नाही. हे प्रत्येक जिवंत माणसामध्ये लहरी असतात आणि त्या लहरी, त्या आजूबाजूच्या लहरी यांचा मिलाप होतो आणि आपल्याला ते पाहायला मिळतं. पाहूयात आपण. सोडू. दोन्ही हात जोरात चोळायचे. जोरात जोरात. आपण हे सगळे मला वाटतं हात जोरात चोळताय. अगदी जोरात चोळा हात.
हात गरम झालेले तर डोळे बंद करा. केले सगळ्यांनी डोळे बंद. आता मी तुम्हाला जेव्हा हात जोरात चोळत राहा, अजिबात थांबू नका, चोळत राहायचा हात गरम झाला पाहिजे अगदी. डोळे बंद ठेवा, मन पूर्ण कॉन्सन्ट्रेट करा. आता मी तुम्हाला स्टार्ट म्हणेन, तुमचे डोळे बंद आहेत, तुम्ही टीव्हीकडे बघायचं नाही. आता तुम्ही डोळे बंद ठेवा, हात जोरात चोळा. आता मी तुम्हाला स्टार्ट म्हटलं की तुम्ही तुमचे हात दोन्ही मगाशी दाखवल्या पद्धतीने हलवायला सुरुवात करायची आहे. स्टार्ट. तुम्ही तुमच्या संपूर्ण शरीराभोवती अनुभव घ्या. एक प्रकारची लहर तुमच्या दोन्ही पंजांमध्ये हाताच्या जाणवायला सुरुवात होतीये. आता मी तुमच्याशी बोलू शकत नाही, मी अनुश्रीशी बोलतोय. अनुश्री डोळे बंदच ठेवून तुम्हाला उत्तर द्यायचंय. तुझ्या हातामध्ये ती लहर जाणवती आहे का? हो, फील करते? हो, नक्की. मला वाटतं तमाम प्रेक्षक जे हे पाहतायत ते फील करतायत. ती लहर तुम्ही फील करा. तुम्हाला एखादा फुगा हातामध्ये घेऊन दाबल्यासारखं वाटतंय का? पाण्यात हात जेव्हा आपण होडीत बसून पाण्यात हात फिरवतो तसं, म्हणजे पोहताना हात जेव्हा आपण पाण्यात फिरवतो तसं वाटतंय? तुम्ही सांगा, पण मी ऐकू शकणार नाही. मी अनुश्रीचं ऐकतोय. मला अनुश्री सांग बरं, तुला हातामध्ये ज्या फील येतात त्या कशा लहरी येत आहेत? की फुगा दाबल्यासारखे येत आहेत का पाण्यात हात घातल्यासारखे येत आहेत? तसं सांगता येणार नाही मला, पण नक्की एक फोर्स जाणवतोय. आणि जेव्हा हात जवळ येत आहेत तेव्हा काहीतरी हातांबरोबर माझ्या येत आहे एवढं मला नक्की जाणवतं. अच्छा, नक्की फील होतं. नक्की. आणि त्याबरोबर तो हात मागेही आपोआप ढकलला जातो. बिलकुल बिलकुल. आणि त्याचबरोबर हाताच्या पंजामध्ये किंवा तळव्यामध्ये काही चुनचुन झाल्यासारखं किंवा जशी खाज येते हाताला तशा पद्धतीने काही चुनचुन होती आहे. हो, थोडीफार होतीये नक्की. सर्व दर्शकांना होत असेल तर तुम्ही तसंच करत राहा. करता करता तुमच्या शरीराचा काही भाग गरम किंवा गार होईल. तर तो कुठला भाग गरम होतोय, अर्थात हा फार मोठ्या गोष्टी आहे. जेव्हा मी वास्तू पाहायला जातो तेव्हा वास्तूतल्या लहरी अशा पद्धतीने घेऊन त्याचा अभ्यास केला जातो. ही फार अवघड आणि मोठी प्रोसेस आहे. पण रोजच्या तू करत राहा. तुम्ही करत राहा. पण रोजच्या जीवनामध्ये ज्यावेळेस खूप मानसिक तणाव निर्माण होतात आणि लहरी जीवन आपल्या कमी होतात आणि आपल्याला डिप्रेशन यायला लागतं, तेव्हा हा प्रकार करायला हरकत नाही. याला रेकीचा काहीसा भाग सुद्धा म्हटला जातो. आता पहा, हे दोन्ही हात हलवताय तुम्ही, तुम्हाला लहरी जाणवतायत. मला अनुश्री तुमची प्रतिनिधी आहे, त्या माध्यमातून मला तिने सांगितलंय की तिला जाणवत आहे आणि तिच्या बोटांमध्येही थोडीशी चुनचुन होतीये. शरीराचा काही भाग गरम होतोय, यासाठी खूप मोठी प्रोसेस आहे. पण आता आपण थांबूया. त्यासाठी तुम्ही दोन्ही हात हातावरती चोळा बरं. दोन्ही हात हातावर चोळा, डोळे बंदच ठेवा. दोन्ही हात हातावर चोळा आणि चेहऱ्यावरून वरून खाली फिरवा. आणि आता कसं वाटतंय? खूप छान, एकदम फ्रेश. म्हणजे आपण झोपेतून उठल्यानंतर चहाचा एखादा घोट घेतल्यानंतर जसं फ्रेश वाटतं, आपल्या सेल्स सुद्धा ना प्रभावित होतात. हा आहे मनाच्या लहरीचा खेळ. नक्की. आणि ह्या लहरी आईच्या गर्भात असल्यापासून मिळतात. माझे सद्गुरू साईबाबा आणि दुसरे गुरु बालाजी तांबे. अच्छा. बालाजी तांबे हे माझे दुसरे गुरु, सद्गुरू साईबाबा माझे सद्गुरू. बालाजी तांबेजींचं जर तुम्ही गर्भसंस्कार पुस्तक वाचलं तर लक्षात येईल की गर्भात संस्कार कसे होतात. हो, नक्की नक्की. आणि हे आमच्या महाभारतात अभिमन्यूच्या गोष्टीतनं कळतं की मग त्यावेळेस म्हणतं हे असं कुठं असतं काय, सगळं अंधश्रद्धा आहे, गर्भातलं बाळ कुठं ते चक्रव्यूहाचा भेद आहे. पण आताच आम्ही सोडा परदेशातल्या शास्त्रकारांनी सांगितलंय की गर्भाशयातल्या मुलावरती जे संस्कार करू ते पुढे तसंच वागतं. नक्की. म्हणजेच याचा अर्थ गर्भाशयामध्ये त्या मुलाला मन असतं आणि त्या मनावरती संस्कार होतात. आता गंमत अशी आहे की शास्त्रज्ञांना सगळी केंद्र सापडली डोक्यात. दृष्टीचं केंद्र सापडलं, त्वचेचं केंद्र सापडलं, नंतर काम केंद्र सापडलं, पण मनाचं केंद्र काय अजून सापडलेलं नाही. म्हणजे ज्या पद्धतीने दुधात साखर मिसळल्यानंतर जशी साखर दाखवू शकत नाही, त्याच पद्धतीने डोक्यामध्ये कुठे आपलं जे मनक केंद्र आहे, मनाचं केंद्र अजून सापडलेलं नाही. पण मन नाही असं पण नाही. जर मन नसतं तर जगात काहीच घडलं नसतं. आज माझ्या मनात काय आहे ते लोकांपर्यंत पोहोचवायचं, लोकांच्या मनात काय आहे ते माझ्यापर्यंत, हे सगळं मनाचा खेळ आहे. जर जिजाबाईंच्या गर्भामध्ये संस्कारित झालेल्या शिवबांच्या मनावरती जर ते संस्कार झाले नसते तर स्वराज्य घडलंच नसतं. त्यांच्या मनामध्ये स्वराज्य घडवण्याची ताकद निर्माण झाली आणि त्यांचं मन एवढं सामर्थ्य होतं की वेळ प्रसंगी त्या सगळ्या गोष्टींना ते फाटा फोडून त्या मनाच्या साक्षीने ते धावायचे. मनाचं काम कसं चालतं किंवा मनाचं सामर्थ्य याच्याविषयी आपण बोलूया. आपण एक फोन घेऊया. सध्या सत्येंद्र आहेत नागपूरवरनं. बोला, तुमचा प्रश्न विचारा. ताई, माझा प्रश्न असा आहे की आमची ही वास्तू आहे ती पूर्वमुखी आहे. पूर्वमुखी वास्तू असून सुद्धा आम्ही ज्या दिवशीपासून आलो जवळपास 7 वर्ष झाले आमच्याकडून इथे राहता.
आणि कर्ज सुटत नाही आणि नेहमी कर्ज होत असतो. पैसा येतो पण ते कर्ज कसा काय होतो आम्हाला आतापर्यंत कळत. वास्तूच्या ईशान्य कोपऱ्यात काय आहे तुमच्या? वास्तूच्या ईशान्य कोपऱ्यात काय आहे? ईशान्य म्हणजे पश्चिम आणि उत्तरेच्या पूर्वेकडे तोंड केल्यानंतर डाव्या हाताला, पूर्वेकडे तोंड केल्यानंतर डाव्या हाताला म्हणजे दक्षिण आणि पूर्वेच्या कोपऱ्यात काय आहे? दक्षिण आणि पूर्वेच्या कोपऱ्यात काहीच नाही. पूर्व आणि उत्तरेच्या कोपऱ्यात, माफ करा, पूर्व आणि उत्तरेच्या कोपऱ्यात काय आहे? पूर्व आणि उत्तरेच्या कोपऱ्यात विहीर आणि पाण्याची टाकी आहे. बरं, आणि संडासची टाकी वगैरे कुठे आहे? संडास जे आहे ते पश्चिम आणि उत्तरच्या कोपऱ्यात. हा, म्हणजे वायव्य कोपऱ्यात. म्हणजे वास्तुशास्त्राप्रमाणे बऱ्यापैकी गोष्टी आहेत पण तरी सुद्धा कर्ज फिटत नाही. हो. ओके. त्या व्यतिरिक्त वास्तूला आणखी दरवाजे कुठे कुठे आहेत? चारी बाजूला दरवाजे. अच्छा, आणि पैशाचे कपाट तुम्ही कुठल्या दिशेला तोंड करून ठेवलंय? ते पश्चिम दिशेला तोंड आहे, पूर्वेला ताट आहे. ओके. यांच्या प्रश्नाचा एक खूप चांगलं सोल्युशन म्हणजे ऋणमुक्ती मंगल स्तोत्र नावाचं एक स्तोत्र आहे. ते रोज त्यांनी वाचावं, किंवा दारिद्र्य दहन शिवस्तोत्र नावाचं स्तोत्र आहे ते वाचावं. आता तुम्ही म्हणाल स्तोत्र आणि मंत्र म्हणून काय कुठे कर्ज भेटणार आहे का? त्या पण माझे हेच म्हणणं आहे की मी वारंवार हेच सांगतो की तुमच्या मनातल्या लहरी अशा काही तयार होतात की ज्यामुळे तुम्हाला बुद्धी निर्माण होते. आता उदाहरणार्थ मी आता जसं कर्जबाजारी होऊन अडकतात प्रत्येक वेळेस कर्ज का काढायला लागतं? ह्या कारणांचा सुद्धा अभ्यास केला पाहिजे. काही म्हणजे चूक हे नाही, काही मंडळी म्हणजे असं काही करतात की बा एखाद्या मित्राला जामीन राहिले आणि तो मित्र गेला पळून, म्हणजे त्याचं 25 लाखाचं कर्ज हे फेडतात. खरं. म्हणजे मला सांगण्यास तात्पर्य काय की बा ही कर्जाची वेळ काय किंवा सारखे आजारी पडतात. अर्थात इतक्या पटकन नुसत्या एवढ्याशा बोलण्यावरती मला त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येणार नाही. पण ऋणमुक्ती मंगल स्तोत्र आणि दारिद्र्य दहन शिवस्तोत्र जर त्यांनी वाचलं तर अनुभव चांगला येईल. याशिवाय त्यांनी शनिवारची नखं काढावीत हातापायाची. काढायची. हो, कर्ज फिटण्यासाठी शनिवारी हातापायाची नखं काढायची. तुम्ही कदाचित म्हणा असं कसं सांगता की शनिवारी आपण, पण शनिवारी तुम्ही हातापायाची नखं काढा, कागदाच्या पुरचुंडीत गुंडा. आता रविवारी काढायची काय शनिवारी काढून बघायला काय हरकत आहे? शनिवारी काढायची, कागदाच्या पुढीत गुंडाळायची, रस्त्यावरती फेकून द्यायची. हे एवढं सिंपल सारखं कचरा कुंडीत टाका. हा, एवढं करून पहा, चांगला अनुभव येईल. आणि कर्जाचा हप्ता मंगळवारी फेडा. कोणताही कर्जाचा हप्ता मंगळवारी फेडला तर ते कर्ज पटकन फिटलं जातं. आणि पुन्हा कर्ज होणे म्हणून एखादं श्रीयंत्र घरातल्या पूजेत ठेवा आणि थोडासा अभ्यास करा की आपल्याला कर्ज का होतंय, आपल्या मनात सारखं कर्ज काढायचं का येतंय. नक्की. तर मनाचं सामर्थ्य कसं आहे, मनाचं काम नेमकं कसं चालतं याविषयी आपण जाणून घेणार आहोत सरांकडनं. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची.